तर त्याला जशास कसं म्हणजे काय करणार? जशास कसं हे जे बोलतायत ना सगळे मूळचे काँग्रेसवालेच आहेत आणि रात्रीच्या अंधारामध्ये देशाचे गृहमंत्री पुण्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायला लोकांना काय वेळ लागलाय का? त्यांचे हात या देशातल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताना माखलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही. गेले 10 दिवस संसदेचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीत. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाही आणि हे बाहेर पुण्यात भटकत आहेत. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. संसदेमध्ये अँटी पेपर लीक बिलावर चर्चा सुरू आहे आणि पेपर फुटीला देशाचं गृह खातं जबाबदार आहे या अपराधाला. मुलांच्या भविष्याचं रक्षण तुम्ही करू शकला नाही. उलट विद्यार्थी न्याय मागायला आले, रस्त्यावर उतरले तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती टिअर गॅस फोडलेत, लाठ्या चालवल्यात, लाठ्या खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गन्स म्हणजे गोळीबार केला. आणि जेव्हा या विषयावर चर्चा आली तेव्हा अमित शहा हे संसदेतून पळून गेले, आले नाही संसदेमध्ये. एकतर हे त्यांचं नैतिक अधपतन तर आहेच आणि डरपोकपणाचा कळस आहे. भाजपवाले काय त्यांचं संरक्षण करणार? भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले लोक अमित शहाचं काय संरक्षण करणार? भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज आहे. लोक रस्त्यावर धरतील तुम्हाला, म्हणून तर अमित शहा पळतायत इकडून तिकडे तिकडून इकडे. संसदेमध्ये वंदे मातरमचे विधेयक आलं, प्रधानमंत्री गायब. ज्या वंदे मातरमवर 2 दिवस विशेष अधिवेशन घेतलं पंतप्रधानांनी आणि मोठं भाषण ठोकलं काँग्रेसवर टीका करणारं, पण जेव्हा वंदे मातरम राष्ट्रगीताच्या संरक्षणासंदर्भात एक विधेयक आलं तेव्हा प्रधानमंत्री आले नाहीत. हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. प्रधानमंत्र्याकडून माफी मागायला पाहिजे. ना गृहमंत्री ना प्रधानमंत्री हे असतात कुठे? हे करतात काय? त्यांना काम काय आहे? संसद काळात जर प्रधानमंत्री आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित नसतील तर हे कुठे असतात? हे काय कांड करत असतात? हे देशाला समजावं लागेल. आता पुण्यामध्ये आलेत, काँग्रेसने आणि इतर लोकांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं. हा त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात हिंसेला हिंसेने उत्तर देऊ. तुमच्यात हिंसा करायचा दम आहे का? आहे का दम हिंसा करण्याचा? सांगा ना तुम्ही. रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात. दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात मुलांशी बोलायला आणि तुम्ही आमच्याशी हिंसेचा गप्पा मारताय. काय त्या मुलांनी तुम्हाला नमवलं जंतर मंतरला. जंतर मंतरला हजारो लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं. काय तुम्ही हिंसेच्या गप्पा करताय हो? तुमच्या लाठ्या खाट्या बंदुकाच्या गोळ्या खाऊन इथे तरुण वर्गात क्रांती करायला तयार झालेला आहे. तुम्ही क्रांतीच्या आड येऊ नका. आता 2029च्या आत मोदी आणि शहा या देशाच्या सत्तेवर नसतील हे त्यांनी आधी लक्षात घेतलं पाहिजे. 2029 सुद्धा उजाडत नाही मी आत्ता सांगतो. 2029च्या आधीच यांचा बाजार उठलेला असेल, यांचा गृह खात्याचा लिलाव झालेला असेल. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो आहे. कोणाला? काय झालंय काय टिळक कुटुंबाला जे आता उरले आहेत? कोणीतरी शिंदे गटामध्ये गेलेत टिळकांचे वंशज. मिंदे गटात? अरे लाज वाटली पाहिजे. ज्या स्वाभिमानाचा लढा, जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा, त्यासाठी ज्यांचे पूर्वज छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले,
मंडालेच्या तुरुंगात गेले, डोंगरीच्या तुरुंगात गेले. कळलं? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न विचारला